नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पंचायत समिती या ठिकाणी आहोत। याचं कारण असे की परमेश्वर नारायण आडगळे वय वर्षे 31 हे मातंग समाजाचा कार्यकर्ता असून एक गरीब कुटुंबात जन्माला आलेला आहे आणि हा कार्यकर्ता मोलमजुरी करून आपलं जीवन जगत असतो। गावात या कार्यकर्त्यासोबत काही कारण नसताना वाहन जात असताना नजर चुकीनं वाहन एका कार्यकर्त्याच्या वाहनाला टच झालं आणि त्याचा राग मनात धरून एका मांगाच्या व्यक्तीनं माझ्या गाडीला धक्का दिला, जाणीवपूर्वक धक्का दिला। हा मनामध्ये एक द्वेष होता त्या माणसाच्या आणि म्हणून त्या माणसानं तू मांग समाजाचा आहेस मांगट्या, तुला एवढा माज आलाय का, अशा पद्धतीची भाषा करून त्या पोराला मारहाण केली। एवढी मारहाण केली की त्याचा त्या भांडणामध्ये हात मोडला गेला, त्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या। त्याला सोडवण्यासाठी त्याचा मित्र धावून आला, त्याचे आई वडील धावून आले, काही छाचूर माचूर करून ते भांडण मिटवलं आणि आपल्या लेकराला घेऊन ते आपल्या घराकडे आले असता पुन्हा अजून ते गावातले माणसं घरी येऊनसुद्धा त्या पोराला बेदम मारहाण केली। रोडवर अक्षरशः रोड उखडलेला असताना रोडवर पाडून मारलं, लाथाबुक्यानं मारलं, जातीवाचक शिव्या दिल्या। या सगळ्या गोष्टी या कार्यकर्त्यावर झालेल्या आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं काय पुढं झालं, कशा पद्धतीनं हे प्रकरण थांबलं गेलं का थांबलं नाही, हे आपण विचारूया। आपल्यासोबत आहेत परमेश्वर नारायण आडगळे। काय परमेश्वर, नेमकं काय झालं तुमच्या गावामध्ये? काय नाही, त्यांच्या दारातून रस्त्याने गाडी घेऊन जात असताना थोडा धक्का लागला असेल गाडीचा, त्याच्यावरनं त्यांनी किरकोळ कारणावरनं भांडण चालू केले। कोण होते ते? कोण होते ते देवरे, सतीश देवरे आणि कोणत्या जातीचे आहे ते मराठा समाजाचे। तर तुम्ही कोण आहेत? आम्ही मागाच आहे। मांगाचे आहे। हां, मग गाडी कशी, कोणती गाडी तुमच्याकडे? आपल्याकडे स्विफ्ट डिझायर होते, त्यांच्या गाड्या अजून दुसऱ्या लावलेल्या होत्या, 2-3 गाड्या अशा रस्त्याला गाडी लावलेल्या होत्या। चालून त्याच्यावर रोजीरोजगार करता का? नाही, मी पेढा विकतो। पेढा ऐकतात? हां, बर बर। मग त्यांना ते गाडी बिडी घेतलेली असेल, त्यांच्या पोटामध्ये दुखत मांगाचे एका माणसं मांगाच्या पोरानं गाडी घेतली म्हणून पोटात दुखत असेल? दुखत असेल, त्याच्यामुळे त्यांनी जरा थोडं धक्का लागला, त्या कारणावरनं त्यांना बोललो होतं सकाळी बघू आपण त्याची काय लागलेलं असेल त्याची भरपाई देतो बोललो होतं। त्यांनी एका जणांनी मला गचोरीला धरलेलं होतं, तर दुसरा येऊन मला हाणमार करायला लागलं। बाकीचे बरेच माणसं आले 10-15 परत एक जण मारायला लागलं मला। पहिल्या स्टार्टला तुम्हाला कुणी मारलं? सतीश देवरे यांनी मारलं। सतीश देवरे, पुन्हा सतीश किती देवरे, जणांनी मारलं? शिरू भोरे हा आणि अरविंद भोरे यांनी मला धरलेलं होतं पहिल्यांदा बरं। सुरुवातीला। पुढं कुणी मारलं? पुन्हा त्याचे वडील वगैरे सगळे आले घरातले। तुम्ही याचे चार नावं दिले बघा। अरविंद भोरे पण होता, त्याचं पण नाव दिलेलं त्याच्यामध्ये पुरवणीमध्ये। बापू तुळशीराम देवरे, हां, महादेव तुळशीराम देवरे, हो, शिरू राम किसन भोरे, सतीश महादेव देवरे, अजून कोण आहे मला? अजून अरविंद बाळकृष्ण भोरे, त्याचं नाव राहिलेलं होतं ह्याच्यामध्ये, ते लावलंय पुरवणी ह्याच्यामध्ये। हो, मग तुमचा ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा नोंद झालेला आहे। हो, पुढं काय झालं, काय म्हणणं आहे तुमचं? हे हात कोणी मोडला? हे त्यांनी जोरात लात मारली मला येऊन दारात, रोडवर पडलो मी, फुटला रोड असताना। हे तर फ्रॅक्चर झालेलं आहे टाक्यामध्ये। डॉक्टर सर्टिफिकेट काढले? हा, ते पोलीस अजून आणायलाच गेले नाही ते। बर बर। मी त्यांना सांगितलं मी हाताचं डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलंय का? हो, आहे ना। हा, आता तुमचं म्हणणं काय मला सांगा? त्याच्यावर पोलिसांनी तात्काळ त्या आरोपीवर कारवाई करावी काहीतरी। आणि कारवाई तर झाली? हो, कारवाई झाली ना ॲट्रॉसिटी? पुढं काय म्हणणं आहे? अॅट्रॉसिटी केली पण त्यांना अजून धरलेलं नाही। ते आरोपी मोकर गावामध्ये फिरत येतात, आम्हाला त्यांचे नातेवाईक। परमेश्वरचा भाऊ बोलतोय, लहाना भाऊ। मग आम्हाला अशी धमकी येते की तुम्ही अॅट्रॉसिटी माघार घ्या, नाहीतर तुम्हाला गावात तुमचा माज उतरू, तुम्हाला मागात पडल, असं धमकी देतात। तो समोर धमकी देतो, पण अजून फोन करून धमकी देतो, दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, राजकीय दबाव आणतात ना आमच्यावर। आम्ही जाममध्ये राहतो, पण आम्ही मजुरीच्या, आमचा पेड्याचा व्यवसाय ना, आम्ही पेड्याचा व्यवसाय नंतर आम्ही नाशिकला जातो। बरोबर। पण आम्ही काही दिवस घरी असतो, काही दिवस बाहेर असतो आम्ही। तुम्ही कोण आहे? त्यांचे मेवणे मिळणे भाऊ आहे मी, तसं भाऊ आहे का? काय नाव? त्या दिवशी अक्षय आडागळे। अशे गाडाळे? अक्षय आडागळे। बर।
काय भावाला धोका आहे का बाबा तुम्हाला? हो, गावातील काही मराठा समाजाचे जे असतील का नाही हां. ते त्यांना धमकी देतात, जीवे मारण्याची धमकी देतात. महागात पडा म्हणजे तुमचा माज उतरू माघारी घ्या तुम्हाला. DYSP काय म्हणाले तुम्हाला? DYSP यांच्याकडे चौकशी असते. हो, त्यांच्याकडे चौकशीला दिलेलं होतं. त्यांनी कंप्लेंट नोंदवून घेतली. ते म्हणले महिना 2 महिने लागेल बोलले त्यांना, म्हणजे अटक करायला अटक करायला. ते म्हणले डायरेक्ट आम्ही कोर्टामध्ये बोलू म्हणते ते काय कारण आहे? काय ते सांगितलं त्यांनी तसं आम्हाला. कोर्टामधून आणि PI साहेबांना आम्ही भेटलो तर PI साहेब म्हणतात की त्या आम्हाला धमकी देतात ना, समोर फोन करून म्हणतात. ते म्हणतात तुम्हाला धमकी दिली, तुम्हाला मारलं तर नाही म्हणतात. मग जर तुम्हाला मारलं तर नंतर तुम्ही व्हिडिओ काढा, नंतर आम्ही मारल्यानंतर तुम्ही व्हिडिओ काढा आणि नंतर आम्ही कारवाई करू म्हणतात. तोपर्यंत तुमच्या नाही जीवितात जर धोका दिला झाला म्हणतात. तसं त्याला हो. कोण जिम्मेदार आहे? संपूर्ण पोलीस पोलीस स्टेशन आणि त्यांचा स्टाफ जिम्मेदार आहे. हां. हो, पोलीस स्टेशन जिम्मेदार आहे. पोलीस स्टेशन. आता कारण ते तुमची कडक मागणी कारवाई कोणाकडे आहे? SP मॅडम साहेबाकडे. आता आम्हाला आमची विनंती SP मॅडम साहेबांना की तुम्ही अर्ज देऊन जाणार आहेत? हा, अर्ज देऊन जाणार आहेत आम्ही त्यांना हा हा अर्ज देऊन. की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आमच्यावर अन्याय किती झाला. तारखेला झालेली आहे तक्रारी? 19 फेब्रुवारी 2026 रोजी भांडण झालं 19 होतं. तारखेला झाली. हो. आता तिथून- महिना कोणता आहे? आता हे मार्च चालू आहे. दुसरी 19 आली. महिनाभर अटक नाही. 15-20 दिवस त्या पुढे जास्त झालं तरी झालं. काहीच नाही, कसलीच कारवाई नाही. म्हणजे आम्हाला म्हणजे सर्व पोलिसांवर विश्वास आहे का नाही तुम्हाला? आमच्यावर आहे त्यांच्यावर, पण त्यांनी आमची दखल घेण्यात म्हणजे फक्त नाही, स्टाफ नाही, त्या पोलीसवाल्यावर विश्वास आहे विश्वास का नाही या? आमचा, नाही विश्वास नाही त्यांच्यावर. ते काय करतात, दबाव आला त्यांच्यावर, राजकीय दबाव आलाय, त्याला दबाव करतात. कुणाचा दबाव आला असेल? असं कोणी म्हणतात- गावातील मोठे माणसं आहेत बरं. त्यामुळे राजकारणी. त्याच्या- आपल्या समाजाचे माणसं काय म्हणतात? आमच्या समाजाची म्हणजे तुम्ही हो पुढं, पण परत माझ्यात मिटवून घे म्हणजे पुढे हो आम्ही तुमच्या पाठीमागे पाठीशी काय म्हणतात, हो म्हणतात? म्हणतात. पुन्हा काय म्हणतात? परत माझ्यात मिटवून घ्या म्हणतात, असं दबाव येतो. मिटवून घ्या म्हणण्याचं काय कारण आहे? काय माहिती आता त्यांना. दबाव त्यांच्यावर दबाव येत असेल त्यांच्यावर. देतात ते. बरं आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला न्याय पाहिजे फक्त. आम्हाला न्याय मिळावा. नाही मिळालं तर आम्ही आम्हाला उपोषण करू. आम्ही सर जिल्हा सत्र न्यायालय त्यासमोर आम्ही आत्महत्या करू आम्ही सर्व परिवार. आत्महत्या. हो, आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्हाला यांच्यापासून आम्हाला असं धोकाच आहे म्हणावा. विनाकारण आमच्यावरती लोकांच्या हातून असं मारले अन्याय पण झालेला. स्वतः मरून घेतलं, बरं कशाला. बरं. विनाकारण अन्याय झाले किती आमच्यावर. भाऊ आहे तुम्ही? आम्ही तिघं भाऊ आहेत. आई-वडील काय करतात? मजुरी करतो आम्ही. मजुरी करतो. आम्हाला शेती नाही, काय नाही आम्हाला. आम्ही हातावर पोट भरतो. आम्ही नाशिकला पेढा विकायला जातो असतो आम्ही. बरं. आता राहिलं तिथेच आहे. हो, इथं राहिला गावात जाममध्ये आम्ही राहिला. बरं. पण त्यांचे आम्हाला धमकी देतं, दबाव येतो की आम्हाला गावगुंड्या तिथले गावातले प्रॉपर जे ते म्हणतं महागार घ्या, नाही तर तुम्हाला महागात पडू, माज उतरू, तुम्ही महागाचे सरसकट मारू म्हणतं. अजून एक व्यक्ती आहे त्यांची अशी समोर धमकी दिली तर त्यांची तक्रार लिहून देणार पोलीस स्टेशन. दुसऱ्याची बी? हो, दुसऱ्याची. दुसऱ्यावर पण अन्याय झालाय. नाही गावातच आम्हाला धमकी देत ना. धमकी आम्हाला दिली. म्हणतं 18 गुन्हा दाखल महागार घ्या म्हणतात, केस महागार घ्या, नाहीतर आम्ही तुमच्याकडे बघू म्हणतो, तुम्हाला महागात पडन. जर असं आम्ही कोण म्हणते नाव सांगा? बालाजी जोगदंड म्हणून असं आहे, समोर धमकी दिली कोण त्यांनी आहे आम्हाला. बालाजी गौतम जोगदंड हा कोणतं आहे? व्यक्ती मराठा समाजाचा तो बी. हा, तो हा, समोर त्याचं म्हणतोय नातेवाईक. की 18 तुम्ही महागार घ्या, नाही तर आम्हाला महागार घ्यायचं ना, आम्हाला हात मोडलाय मला भावाचा, आम्ही काय महागार आम्हाला वाढवायचं, मला वाढवा, मला तुम्हाला काय करायचं करू बघू, आम्ही आमच्या पद्धतीने करतो म्हणला. असं आम्ही पोलिटिशियनला गेलो की ह्याच्याबद्दल तक्रार दिली, आम्हाला ह्याच्यापासून धोका आहे म्हणून. तर पोलिटिशियनमध्ये तर त्याला केस करता येत नाही, जमत नाही मग त्यावर. त्याची काय केस नाव आहे म्हणलं त्याचं? बालाजी जोगदंड, त्याची केस घेतली नाही त्यांनी, तक्रार घेतली नाही आमच्याकडून. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा म्हणजे मातंग समाजाच्या या कष्ट करून खाणाऱ्या गरीब कुटुंबावर धनदांडगे आणि मराठा जातीतले लोक अन्याय करतात. खऱ्या अर्थानं शिवछत्रपती शिवरायांनी मातंग समाजाला एक विश्वासू समाज म्हणून ओळखलं गेलं, त्याला मान सन्मान दिला, त्यांना राऊत पदवी दिली आणि म्हणून मातंग समाज हा मराठ्यांच्या जवळ राहतो खरं म्हणलं तर. आणि हा मातंग समाज विश्वासघातकी नाही, मराठा समाजाला धरून राहणारा हा समाज. आणि याच समाजावर मराठा समाजातील काही गावगुंड जर असा अत्याचार करत असतील तर अशा माणसाला मी तर म्हणेन मराठा समाजाच्या माणसांनीच पायबंद करणं गरजेचं आहे. कारण हे गरीब कुटुंबातले माणसं पेढा विकून खातात, कष्ट करून खातात, जीवाची उपजीविका करण्यासाठी आपल्या आईवडिलाला सांभाळण्याचं काम करतात. आणि हे मातंग समाजातले माणसं गावात इमानदार समाजातले माणसं आहेत असं ओळखलं जात असताना काही मराठा समाजातले स्वार्थी आणि गावगुंड मगरूर असणारे माणसं जर मातंग समाजावर हात मोडेपर्यंत मारत असतील, जीव घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे निश्चितच अन्यायकारक आहे. आणि याचा जबाब विचारण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा अजून मारहाण. पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट फक्त FIR नोंदवला आहे, पण FIR नोंदवल्यानंतर
संबंधित गुन्हेगाराला अटक करणं खूप गरजेचं आहे, पण अटक केलं जात नाही. कोण दबाव आणतंय? पोलीस खात्यानं हे गप्प बसण्याचं कारण काय? कुणी काही पैसे दिलेत का? पोलीस खात्यानं पैसे घेऊन गप्प बसलं आहे का? नेमकं कारण काय तर अटक न होण्याचे? खऱ्या नियमानं 19/2/2026ला हे कारवाई झाली, FIR नोंद झाला आहे. आत्तापर्यंत या माणसाची अटक होऊन जामीन झाली नाही पाहिजेत. किमान 13-14 दिवस जामीन होत आहे, पण या माणसाला अटकच केलं जात नाही. तर पोलीस ह्याच्यात गुन्हेगार नाहीत का? नेमका काय प्रश्न आहे? पोलीस अधीक्षक साहेबांनी तात्काळ या जाम पोलीस स्टेशनवर वॉच ठेवावा. तिथला संबंधित DYSP पोलीस निरीक्षक यांनी का कारवाई केली नाही? गुन्हेगाराला का अटक केलं नाही? असे बरेचसे प्रश्न आहेत. आणि संबंधिताने एक प्रश्न मांडला आहे, जर आम्हाला न्याय नाही मिळाला, जर हे संबंधित माणसं अटक नाही झाले, तर आम्ही जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव यांच्यासमोर आत्मदहन करणार आहेत. विचार करा, या घटना तात्काळ जर बंद नाही झाल्या तर महाराष्ट्रातला मातंग समाज तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्या आणि या गोरगरीब जनतेला न्याय द्या. अन्यथा संबंधित न्याय मागणारे अडगळे हे जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढं आत्मदहन करणार आहेत, याची नोंद आपण घ्यावी आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी, अशीच मागणी अडगळे कुटुंबाची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये भूमचे पोलीस स्टेशन, जे पोलीस निरीक्षक आहेत, संबंधित DYSP आहेत, ते गुन्हेगाराला कधी अटक करतात याकडेच महाराष्ट्राचे नजर आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे आणि खोटे ते खोटे हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं हे चॅनल आहे. गरीब कुटुंबातल्या माणसांना न्याय मिळालाच पाहिजेत यासाठी हे चॅनल चालू आहे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद.